मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय अपंगत्व प्रमाणपत्रावर वाद. आता निवड होण्यासाठी बनावट अपंगत्व आणि जात प्रमाणपत्र सादर करणाऱ्या पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी आणि तिच्या कुटुंबियांवर आरोपांच्या फैरी वाढल्या. नुसते वाद चालू आहेत. विविध प्रकारच्या गोष्टी बाहेर काढल्या जातात. नागरी सेवा परीक्षा आयोजित करणाऱ्या UPSCच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी पण तिच्या विरुद्ध गुन्हा नोंदवल्यानंतर या आठवड्यात महाराष्ट्राच्या केडरच्या IAS अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या. आवाज सुरू झाल्यापासून तिच्या वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये अनेक तफावती आहेत त्या समोर आल्या. तिने अपंगत्वाचं प्रमाणपत्र अर्ज करताना तिचे 2 नावं होती, खेडकर पूजा दिलीप आणि पूजा मनोरमा दिलीप खेडकर, ही 2 वेगळी नावं वापरली. आणि त्यामुळे एकूणच जे काही वाद चालू आहेत की 3 प्रमाणपत्र आणि कुठे दबावाने दिले का पैसे देऊन दिले का याच्यावरती आता काय म्हणतात त्याला चौकशी चालू आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे एकूणच अपंग व्यक्तींवरील नवीन आरोपांचा एक प्रकारचा नवा पॅन्डोरामा उघडला गेला, बॉक्स उघडला गेलेला आहे की अनेक अपंगत्व असलेल्या लोकांच्या वरती पण प्रश्नचिन्ह लोक मारायला सुरू करणार आहेत. त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की अपंगत्व म्हणजे काय हेच लोकांच्या डोक्यात आहे. त्यांना लोकांना दिसतंय तेच अपंगत्व असं वाटतं असंही नाही. पहिली गोष्ट, राजीव कुमार गुप्ता आणि अदर्स यांनी याचा एक रीट अर्ज होता तो 2016 मध्ये त्याचा निकाल म्हणजे राजीव कुमार गुप्ता अँड अदर्स विरुद्ध युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स या माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जी पदं भरायची असतात त्या पदा भरताना गट अ आणि गट ब मधील सर्व ओळखल्या गेलेल्या पदांवरती अपंग व्यक्तींना 3% आरक्षण वाढवण्याचे निर्देश दिले. हा या 3%चा महत्वाचा प्रश्न आहे. 100तले 3 IAS अधिकारी IPS अधिकारी सगळे 3% वाले अपंगत्व आहे. मग ते अपंगत्व हे खरं आहे खोटं आहे हे कोण देणार हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. त्यामुळे एखाद्याला संपूर्ण अपंगत्व म्हणून त्याला डिक्लेअर करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे अपंगत्व म्हणजे स्टिरियोटाइप रित्या लोकांना वाटतं सध्या जे दिसतं ते अपंगत्व असंही नसतं. ज्याला म्हणतात मानसिक विकलांग हा का दिसून येत नाही, जे बहिरेपणाचे आहे तेही दिसून येत नाही. जो व्यक्ती दिव्यांग असतो तो याने दिसत नाही ते कळतं किमान, पण कानाने त्याला कसं कळणार. तर ते जे काही सांगतात त्याच्यावरती अवलंबून असावं लागतं. मेडिकल काही टेस्ट आहेत त्याच्यावर अवलंबून असावं लागतं. आणि मग हे प्रमाणपत्र वैद्यकीय महाविद्यालयातील संबंधित विभागाचे विभाग प्रमुख अपंगत्वाचं प्रमाणपत्र देतात. जिल्ह्याच्या बाबतीत जे जिल्ह्याचे आरोग्य सेवा संचालक असतात ते अर्जदाराला तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवतात आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर साधारणतः चीफ मेडिकल ऑफिसर जो असतो त्याचं कार्यालय त्याचं जे संबंधित तज्ज्ञांना मूल्यांकनासाठी नियुक्त करते आणि मग किती प्रमाणाचं अपंगत्व आहे त्याचं मत घेतल्यानंतर त्यानुसार त्याला प्रमाणपत्र दिलं जातं. आता काही वेळेला काही जण म्हणजे 100% मी अपंग आहे त्याकरता पुरेसे पुरावे असणं आवश्यक आहे. पण बऱ्याच वेळा बहुतांशी 70%, 50%, 40% पर्यंत वेगवेगळ्या अशा पर्सेंटेजमध्ये अपंगत्व असतं आणि त्यामुळे त्याचं गंभीरता फार महत्वाची आहे. सगळेच अपंग हे काय म्हणतात त्याला खोटी प्रमाणपत्र सादर करणारी नसतात हे कुठेतरी समाजमानामध्ये असणं आवश्यक आहे. जे खोटे असतात ते खोटेच असतात. त्यांच्यावरती कोणी काही त्याला म्हणतात चादर टाकायची आवश्यकता नाही, चुकांवरती पांघरून टाकायची आवश्यकता नाही. मात्र जिथे आवश्यक आहे जिथे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले की 3% आरक्षण अपंग लोकांकरता कारण ते पण समाजातला घटक आहे त्यांना मिळालं पाहिजे.
हे या निमित्ताने सांगणं गरजेचं होतं. आणि लवकरच आपल्याला कळेलच की काय होतंय. पेपरामध्ये चालूच आहे, त्यातनं जो निर्णय लागेल तो लागेलच. आणि जर खोटा असेल तर नुसतं नोकरीवरनं बडतर्फ नाही तर त्याच्यावरती क्रिमिनल म्हणजे फौजदारी खटले पण दाखल जातील, एवढं नक्की. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.